नमस्कार। आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्या पलूसमध्ये 3 पॅनल लागलेत असं काल घोषित केलं आमच्या मित्रपक्षानं आणि आम्ही त्यांच्यावर कुठली वाटाघाटी केली नाही असा एक आरोप आमच्यावर झालाय। त्याचं आम्ही जस्टिफिकेशन किंवा आम्ही योग्य आहे याचं तुमच्या सगळ्या पलूसच्या जनतेसमोर मांडण्यासाठी आलेलो आहे। आम्ही याच्यावर आमच्या प्रत्येक गोष्टीला त्यांच्यातले काही जण आणि आमच्यातले काही जण उपस्थित होते। आमचे मोठे बंधू दिगंबर दादा हे कंटिन्यू ह्याचा भाग म्हणून आहे। आमचा वाद एकच आहे ह्यामध्ये की पहिल्या दिवसापासून आम्ही यांना सगळ्यांना सांगत होतो की आपण एकत्र लढलं पाहिजे पलूस गावासाठी। माझं वैयक्तिक जर विचारलं तर पहिल्या दिवशी मी म्हणत होतो इलेक्शनच घेऊ नका, काही गरज नाही पलूसला वेटीस धरायची। 5 कोण पण चांगले शिक्षकांमधले एखादा व्यक्ती घ्या, एखादा वकील घ्या, एखादा डॉक्टर घ्या, एखादा इंजिनियर घ्या, ज्याचा राजकारणाचा काही संबंध नाही, चिठ्ठ्या टाका आणि त्याला करून टाका। दुसऱ्यांदा मी ऑफर दिली की हे राहू दे, काँग्रेस येणार नाही ह्याच्याबरोबर। निलेश भाई तुम्ही आणि मी आता आम्ही राजकारणी घरानं नलवडे आहे का नाही पलूसच्या जनतेला माहित आहे। आमचा कुठल्याही परिस्थितीत राजकारण हा वारसा नाही। मी कुठलाही काय म्हणतात त्याला भांडवलदार नाही, मी कुठलाही यामध्ये जातीवंत पुढारी नाही। मी माझे आजोबा मी कितीतरी वेळा सगळ्यांना सांगतो आणि आम्हाला त्याचं सांगताना काय वाटत नाही की 160 रुपये पगारावर किर्लोस्कर ब्रदर्स मध्ये माळी म्हणून काम केले। त्यामुळं तिथं पैशाचा वाद येत नाही, तिथं येतोय झालेल्या अन्यायाचा वाद। होणाऱ्या पलूसच्या गेल्या 9 वर्षाच्या अन्यायाच्या विरुद्ध दिलेल्या आमच्या लढ्याबद्दल। बंधूंनो, मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सगळ्यात जास्त जर वाटाघाटी त्यांनी त्यांचा कॉल रेकॉर्ड दाखवू दे, माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे की आम्ही त्यांना वाटाघाटीसाठी बोलवलं नाही कुठलीही परिस्थितीत। त्यामध्ये वाद एकच होता, माझा इगो आहे का तर मी अजून सुद्धा सांगतो शेवटचं, भारतीय जनता पार्टी म्हणून जर कोण लढणार असेल आमच्यापैकी तर आजही सोनाली सागर नलवडे यांची माघार घ्यायला काही हरकत नाही। त्यामुळे कृपा करून भारतीय जनता पार्टी किंवा सागर नलवडे कुटुंबावर तुम्ही कुठला आक्षेप ठेवू नका। दुसरी गोष्ट, जर एकत्र येत असेल तर माझी अजून सुद्धा ऑफर आहे ना, मी सगळ्यांच्या विना परवानगीचं अजून सुद्धा जनतेसमोर जायला तयार आहे। तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही परिस्थितीत जनतेला वेठीस धरताय। गेले 15 वर्ष झालं खंदेपालट करताय दोघं मिळून। माझा आरोप आहे 2 घराण्यावर आणि या घराण्याच्या शाहीच्या विरुद्ध आम्ही ही सगळी मंडळी बसलोय। तुम्ही अजिबात म्हणायचं नाही की तुम्ही जनतेसाठी लढायचंय, पलूसकरांसाठी लढायचंय। तुम्ही सांगा की तुमच्या 2 मध्ये कशासाठी, माझा सगळ्या पलूसकरांना प्रश्न आहे की कशासाठी तुम्ही म्हणताय की हे पलूसकरांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र करायचं। इथं भाजप आणि राष्ट्रवादीचा संबंध नाही, इथं संजय सुगड्यांचा संबंध नाही, सागर नलवडेंचा संबंध नाही, इथं संबंध एकच आहे की ते काय म्हणतात एकीकडं 2 पॅनल केली तरच निवडून येते आणि तिसरीकडं काय म्हणायचं आम्हालाच घरात तिकीट पाहिजे। याचा अर्थ लक्षात घ्या, यांनी खंदेपालट ठरवून ठेवलेले, यांनी घराणेशाही मेंटेन करायचं ठरवलं। माझं पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, निलेश भैया तुम्ही आमचेच आहात, दिगंबर दादा तुम्ही आमचेच आहात। पलूसवासियांचं खरोखर तुम्हाला कळवलं असेल तर तुम्ही आजही एकत्र येऊया। माझं सागर नलवडे म्हणून नाव फोडायला तयार आहे, निलेश भैयांनी सांगायचं की त्यांचं नाव फोडायला तयार आहे, 5 चिठ्ठ्या टाका। मी यांच्या विदाउट परमिशन सांगतोय, मी घरात निवृत्ती घ्यायला तयार आहे। माझं राजकारण पिंड नाही। राहिली गोष्ट आमचे नेते पृथ्वीराज बाबांवर बोलायचं, राहिली गोष्ट पर्सनल कुणावर वार करायचं, आमचं कुणाचंही काही फरक पडत नाही। तिथं फक्त खांदेपालट थांबवा। पलूसचे मायबाप जनता जनार्दन ठरवू द्या 1 तारखेला 2 तारखेला काय करायचं आणि 3 तारखेला निकालातनं आशीर्वाद देईल। मी परत आणि एकदा सांगतोय, मी आमची काय युती तुटले अशी मी घोषणा करत नाही। आमचे दरवाजे जसे तुमचे खुले आहे, आमचं सगळं घर खुलं आहे आणि तुम्ही त्याचा एक भाग आहे। दिगंबर दादा पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय, तुम्ही एवढा मोठा आज घास घेतलाय म्हणजे तुम्ही क्रांतिकारक खूप मोठं बलिदान दिले दादांनी। मी दादांसाठी खरोखर अभिमान वाटतं मला दादांचा की एवढं मोठं गोष्ट तुम्ही पलूससाठी केली। अजून एकदा आमच्या आणि आता ह्यात एक आहे, ज्यांना नगराध्यक्ष आणि नगरसेवकासाठी अर्ज भरलाय त्यातली सगळी नावं काढा, 5 चिठ्ठ्या टाका, धुंडेबाई देवळात चला आणि 1 चिठ्ठी काढा, त्याच्या मागे निलेश भाई यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीचा, सागर नलवडे
भाजपचा पूर्ण गट त्याच्या मागे उभा राहायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आम्ही पलूसवासी म्हणून अण्णा भले तुम्हाला 2 मिनिटं वाईट वाटेल, कारण ह्याच्याशिवाय पर्याय ठेवला ना, कारण आपल्याला नालायक ठरवायला लागेल. ही पहिली गोष्ट. ह्याच्या अगोदर आम्ही काय काय केलं युती करायसाठी हे सांगणं महत्वाचं आहे. पहिली मिटिंग बाबा देशमुखांच्या घरी लावली. त्या दिवशी निलेश भाई यांचा घसा खराब होता, त्यामुळे निलेश भाई जास्त बोलू शकले नाहीत. त्या दिवशी आमची कुठलीही नगराध्यक्ष पदा वाटाघाटी झाली नव्हती, कारण निलेश भाई 8-10 दिवस झाले तरी सुद्धा नगराध्यक्ष पदावर काही विचार झाला नव्हता त्यांचा, असं त्यांनी बाबांना सांगितलं. कुठलीही मिटिंग आपण लावतो, आज एवढ्या पडतिडकीनं तुम्ही बोलता की नगराध्यक्ष पदासाठीच ही सगळं चालू आहे. आम्हाला तुम्ही त्या दिवशी जर बोलला असता की आम्हाला नगराध्यक्ष पद पाहिजे, त्या दिवशीच वाटाघाटी झाली पहिल्या दिवशी. दुसरी गोष्ट आहे, मी निलेश भाई आणि मी 1.5 तास दोघंच बसलेलो होतो. आमचा दोघांचा वाद मिटला नाही. त्या दिवशीची वापर होती, आज मला ती मान्य नाही, नाहीतर आज मंचीला परत संध्याकाळी टॉस टाकायली. तर मी त्या दिवशी निलेश भाईंना सांगितलं होतं, भैया आपण एक काम करूया, तुम्हाला वाटेल तसा वाटा घ्या. समजा उपनगराध्यक्ष पद आलं, तुम्हाला काय सोचणार आहे भैया की 10 सीटा पाहिजेत, 12 पाहिजेत, 13 पाहिजेत, घ्या. आणि त्याचा बायलॉज द्या की कसं गाव चालवायचं, गाव तुम्हीच चालवायचं. चुकून तुमच्याकडे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आलं तुम्ही खुशच आहे. आणि ही सांगितल्यानंतर मी म्हटलं उद्या सकाळी दोंडेबाई देवळात मीटिंग घ्यायची आणि आपण सांगायचं की आमचा सगळा वाद मिटलाय, वाद राहिला फक्त नगराध्यक्ष पदाचा. गणेश नलवडेला पण नगराध्यक्ष पद पाहिजे भाजपला आणि राष्ट्रवादीला पण पाहिजे. त्याच्या पर्याय काय, तर आम्ही दोघांनी ठरवलं टॉस टाकूया आणि आपण टॉस टाकूया. निलेश भाई ज्याला धुंडेराज महाराज न्याय देतील त्यानं लढावं. आणि माझं अजून सुद्धा म्हणणं, ह्यातलं एक जर वाक्य मी ऑन रेकॉर्ड का बोलतोय, तर कृपा करून आमच्या आरोप करू नका. तुमच्या हाऊससाठी इलेक्शन लावलंय ही क्लिअर सांगा. नसेल तर ह्याच्यावर बोलायचं बंद करा. इलेक्शन लागले ऑलरेडी, आज तुम्ही भरताय, आम्ही भरताय, आमच्यावर आरोप का करताय? तर मी पुन्हा एकदा सांगतोय, आरोप प्रत्यारोप फक्त ही माझं फायनल. ह्याच्यावर मी उद्यापासून बोलणार नाही. मला पलूसवासियांच्या प्रगतीवर बोलायचं आहे, मला पलूसवासियांच्या अडचणींवर बोलायचं आहे, मला पलूसवासियांच्या भविष्यावर बोलायचं. मी एक उद्योजक आहे. मला कसल्याही परिस्थितीत येणारा काय, आम्ही जेव्हा बाहेर फिरतो ते आमच्या गावाबद्दल जी काय तुम्ही दुर्दशा करून ठेवल्या ती बघून लाज वाटते. आमच्या आया बहिणींना बाजारात कसं फिरायला लागतंय ही बघून लाज वाटते, टॉयलेटला ही बघून लाज वाटते. आम्हाला त्याच्यावर पुढचं बोलायचंय. तुम्ही अडकला एकाच गोष्टीत, आणि ही अडकलाय ही तुमच्या राजकारणासाठी अडकलाय, आमच्यासाठी अडकलेलं नाही. तर कृपा करून आमच्या भाजपला बदनाम करू नये, आमच्या नेत्यांना बदनाम करू नये, एवढी कळकळीची विनंती आहे. आणि जनता जनार्दन कधीही 24 तास जर शंका असेल तर समोर निलेश भाई यांना बोलवावं, मला बोलवावं. प्रत्येक गोष्टीचा माझ्याकडे एव्हिडन्स आहे. एवढंच बोलतो. चुकून जर काही ह्यात एखादं वाक्य झालं असेल तर धजमा करू नये, एवढी कळकळीची विनंती आहे. पोट तिडकीपासून बोलतोय, नक्कीच बोलतोय. त्याचं एकमेव कारण आहे की खरोखर तुम्ही प्रयत्न जास्त केला का आम्ही केला, तर आम्ही जास्त केलाय. तुमच्या मोबाईलवरचा कॉल लॉग दाखवा, माझ्या मोबाईलवरचा कॉल लॉग दाखवतो, मी दिलेले एव्हिडन्स देतो. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचा एव्हिडन्स आहे. मी ह्याच्या पुढे जर आता परत हे झालं तर 2-3 रेकॉर्डिंग देणार तुम्हाला, त्याचे उत्तर निलेश भाईंना द्यायला लागतील. एवढंच मी ह्या प्रेस कॉन्फरन्स थांबतो. मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्या पलूच्या आराध्य देवत आई पद्मावती आई, सद्गुरू धोंडेराज महाराज, गणपती बाप्पा आणि त्यांचे आणि माझे सर्वस्व ज्योतिबा, ते आम्हा दोघांना चांगली बुद्धी दो. आणि येणाऱ्या ह्या पलूसच्या जनतेला वेठीस धरले, त्याला पलूस मधनं आपण हद्दपार करून चांगले एक सुशासन आणू, एवढी ताकद देऊ, एवढी प्रार्थना करतो. थांबतो. माझा लोड कमी आला. युतीचा हा प्रस्ताव पहिला आम्ही चालू घ्या. बाबांची मीटिंग रोहितजी, रामानंदजी आणि गणेश नलवडेंनी लावली. त्यात कुठंही बाबांची मीटिंग लावायला पुढच्या बाजूने कोणी नव्हतं. बाबांपर्यंत जाऊन 3 तास बसून आम्ही चर्चा केली. त्या 3 तासातलं पत्रकार बंधूंनी एकच आउटपुट होतं की एकत्र लढायचं. ती कसं लढायचं ही ठरवायला आम्ही गेलो. एकत्र लढायसाठी तर गेलतो ना, ती ठरवायची काय जरूरत होती? तुम्ही सांगा. एकत्र लढायच्या बैठकीला गेलो, तिथे ही चर्चा असू शकते का 3 तासातली की एकत्र लढूया? हा ओके, ही कुठली पद्धत आहे? तुम्ही अपमान केला पुढच्या माणसाचा, असं वाटत नाही? आणि आज त्याच माणसाला म्हणता तुम्ही की बाबा सेटलमेंट करत नाहीत, बाबा ऐकत नाहीत. कसं ऐकल कोण? तुम्ही त्याच्या दारात जाऊन जर तुम्ही त्यांना म्हणजे व्यवस्थित वागणूक देऊ शकत नसाल, तुम्ही का अपेक्षा करताय?
आणि मला पर्सनली विचारलं, बाबा देशमुखांचा शून्य संबंध आहे. ह्या कुणाचा तरी इगो अडकलाय की बाबा देशमुखांकडं घ्यायचं नव्हतं, उपमुख्यमंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांकडं युती करून आणायची होती, सगळे प्रयत्न केले त्यांनी. आता त्यांनी थांबायला पाहिजे होतं असं माझी अपेक्षा. निलेश भाई यांनी 4 तारखेला निलेश भाई यांनी बंडोपंत ब्रह्मे साहेबांच्या मोबाईलवरून मला फोन केला होता. त्यातली चर्चा अशी होती की गणेश भैया आपण 6 तारखेला आम्ही निघालोय, उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिली आणि मला अपेक्षा आहे की 100% आम्हाला त्याचं पलूस हे राष्ट्रवादीला सोडवून मिळेल. मी म्हटलं निलेश भैया, जर तुम्हाला राष्ट्रवादीला सोडवून मिळालं, पहिला तुमच्या मागे रांगेत उभा राहणारा गणेश नलोटे असेल, ह्याचं रेकॉर्ड आहे. त्यामुळे मी म्हटलो नाही असं होत नाही. तर त्या दिवशी मी हे सांगितलं होतं, ज्यावेळी तुम्हाला मिळालं नाही तेव्हा तुमचं कर्तव्य नाही का साहेब की तुम्ही आमच्या मागे येऊन उभा राहायला पाहिजे. तुम्हाला आता ते सुटलं नाही, तुम्ही गावाला का वेटीस धरलं आणि तुम्ही आमच्यावर का आरोप करता मग? तर माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही पण तुमचा एक तरी बरोबर येऊया. मी म्हणतोय तसा काहीतरी तिसरा पर्याय काढा, मला काही जरूरत नाही. नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही तुमचा मास्टर प्लॅन तयार करा. पलूसला काय चांगलं देणार आहे सांगा. पलूससाठी काय काय गेल्या 9 वर्षात विरोधी पक्ष म्हणून चांगली भूमिका बजावली सांगा. तुम्ही काय काय चांगली कामं केली सांगा, आम्ही सांगतो. पलूस जनता जनार्दन ठरवलं. एकमेका आरोप ह्या लेवलची करायची काय जरूरत आहे? पलूसच्या इलेक्शन मध्ये नगरपालिकेच्या त्यामध्ये लोकांची भावना आहे की युतीवर लढलं पाहिजे. त्यासाठी मी रामन पाटील, गणेश भाऊ आणि सर्जेरावांना आम्ही चौघांनी मिळून पहिला प्लॅन केला होता की युती झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी दिगंबर दादांचा आणि संग्राम भाऊंचा रोल काय होईल किंवा शरद भाऊंचा रोल काय होईल याच्यामध्ये आम्ही चर्चा केली होती. आमची कॉमन मिटिंग झाली होती. त्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की पलूसच्या काही झालं तर जनतेची भावना आहे की युती करून लढलं पाहिजे. त्याच्यासाठी जी आम्ही उमेदवाराची यादी काढली होती त्यामध्ये प्रत्येकाचं वार्ड वाईज उमेदवाराची लिस्ट काढल्यामध्ये सगळे कॉमन आम्ही लोक घेतली होती. पण आता हे जे चित्र झाले राजकारण एक वेगळ्या ह्याच्यावर गेलंय. आणि ही काय आमची अपेक्षा नव्हती की राजकारण ह्या इथल्या घाणेरड्या स्टेजवर चाललंय. आमच्या अजून पण इच्छा आहे की युती व्हायला पाहिजे नाही, पण 2 पावलं कोणतरी मागं सरकायला पाहिजे. माझं असं प्रामाणिक मत आहे की युती होण्यासाठी जे काय करायला लागेल ते जे पृथ्वीराज बाबा देशमुख, संग्राम भाऊ आणि शरद भाऊ यांच्या घेऊन काही निर्णय घेतील त्या मताचे आम्ही काम राहू. जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंदजी पडळकर आणि आमचे सदाभाऊ खोत, सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक, आमचे कडेगाव पलूस विधानसभा क्षेत्राचे आमचे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, संग्रामसिंह देशमुख व शरद भाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बरेच दिवस आता पलूस शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून काम करत आहे. पहिल्यांदा आपल्याला आमच्या भाजपच्या ऑफिसामध्ये पलूसच्या व्हिजनवर बोलायसाठी गरज होती प्रेस होण्याची, पण आज बोलायची वेळ आली की युती का तुटली, युती का होत नाही. अजून 21 तारखेपर्यंत अर्ज काढून द्यायची मुदत आहे. आणि आम्ही युती हा शब्द अशासाठी वापरतोय की बऱ्यापैकी जे आमचे पुढं समोर विरोधक म्हणून आज उभा राहिले ते वर्षानुवर्षाचे आमचे नैसर्गिक मित्र आहेत. त्यामुळे आम्हाला युती करण्यासाठी काहीच अडचण नव्हती. आम्ही कायमस्वरूपी 2004 पासून एकत्रित काम केलेलं आहे. तिथं पहिल्यांदा आमच्या लक्षात असं आलं की बाबा आपण ज्यांच्यासाठी युती म्हणून जे पुढं समोर जातोय त्यांचा त्यांनी असा अर्थ काढला की ह्यांच्याकडं बळ कमी आहे म्हणून ही युतीची भाषा करते. त्यामुळे त्यांनी आमचा चुकीचा अर्थ काढला आणि त्यांच्या लक्षात आलं नाही की पलूसमध्ये आपला विरोधक काँग्रेस आहे का आम्ही आहे. त्यांनी पहिल्यांदा 1 नंबरचा दुश्मन आम्हाला समजला. म्हणजे 2016ची परिस्थिती वेगळी होती काँग्रेस पक्षाची. त्यावेळी स्वर्गीय पुदाले दादा हयात होते, स्वर्गीय दळवी अण्णा हयात होते, स्वर्गीय बापूसाहेब विसुगडे हयात होते. 2025ची परिस्थिती वेगळी आहे. देशाचं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. आणि यातला मोठा असा विषय आहे की देशात नरेंद्र मोदी सरकार आहे, राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि आमचे नेते पृथ्वीराज बाबा आणि संग्राम भाऊ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याशी अतिशय जवळचा संपर्क आहे. आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की जर तुम्ही कमळ या चिन्हावर जर पलूस नगर परिषद इलेक्शन लढवलं आणि जर कमळचा नगराध्यक्ष झाला तर पलूसवर जे 6 महिन्यापूर्वी संकट आलंय
आरक्षण व डीपी प्लॅनचं ते मी पूर्णपणे तुम्हाला संपवून दिलं. त्यामुळे आमची भूमिका काय होती, निलेश भाई असो अगर आम्ही असो, कोणीही कमळाच्या ह्याच्यावर लढा, आम्ही तयार आहे. चिन्ह बोलवणे योग्य नाही, कारण आज कमळ घराघरात पोचलेला आहे. आम्ही 2 लोकसभा 2 विधानसभा कमळ चिन्हावर लढलेला आहे, 1 नगर परिषद कमळ चिन्हावर लढलेला आहे. त्यामुळे कमळ आपलं बऱ्यापैकी घरात गेले. कमळ ह्या चिन्हावर बऱ्यापैकी शासकीय योजना येत्या. आज महिलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. लाडकी बहीण योजनेचा महिलांना त्याचा लाभ झालेला आहे आणि पलूचं आरक्षण हे ओपन महिला पडलेलं आहे. त्यामुळे महिला आमच्या बरोबर येतील आणि कोणीही आपली यंग द्या आणि आपण त्याच्यावर काम करू. त्यानंतर एक चांगला प्रस्ताव आम्ही दिलता, आपल्याला जर कुटुंबाचा वाद असेल तर नलवडे थांबा इसुगडे थांबा, आपण दोघं म्हणून एक तिसरं नाव देऊया की त्या नावाला रोजचा विकास हेच आमचं ध्येय आहे. आशीर्वाद मंगल कार्यालयात 6 तारखेला सर्व पक्ष प्रमुखांनी येऊन सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती घेत असताना सकाळी 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत शरद भाऊ गटाची लोक, संग्रामभाऊ विचाराची लोक, पृथ्वीराज बाबा विचाराची लोक ही एकत्रित भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही 12 वाजेपर्यंत एकत्रित मुलाखती दिलेत. आणि आमचं आता ह्यातनं आपले 21 नावं आपण सिलेक्ट करायची. नगराधीश पदाची उमेदवारी झालीत, नगरसेवक पदाची उमेदवारी झालीत आणि हे सगळं चालू आहे. आता आम्हाला एक चांगलं काहीतरी 21 लोकांची नावं सिलेक्ट करायची. 70-80 नावं काहीतरी मुलाखतीत झाल्या आणि 5 वाजता एक व्हिडिओ पडला. दिगंबर दादा आणि त्यांचे सहकारी अशोक मोरे यांनी एकत्रित खंडोबा देवालयात नारळ फोडला की युतीचा, की आम्ही अशा पद्धतीने एक झालो. तिथनं खरं डिस्टर्ब झालो. त्यानंतर आम्ही शरद पवारांना वगैरे कॉल केले. पवारांनी सांगितले की मी बघून घेतो. तोपर्यंत भाऊंची भूमिका होती की आपण आघाडी करूया. पण आघाडीची घटना काय होती साहेब, आम्ही आघाडीचं फक्त नको, चिन्ह का गोठवायला नको. जर आपण आघाडी केली आणि पुढच्या हात आहे आणि आपल्याला काही जर नारळ कपशी चिन्ह मिळालं तर ते गोठवायसाठी आपल्याला त्रास होईल. आणि आमच्या आता 24-25 तारखेला पलूसला देवेंद्र फडणवीसांची सभा ठरलेली आहे. आमचं सभेचं शेड्यूल तयार झालेला आहे आणि आम्ही देवेंद्र भाऊंना आम्हाला कमळाची उमेदवारी द्या, आम्ही तुम्हाला काय असेल ते पलूसच्या डीपी प्लॅनचा विषय संपवतो असा आमचा शब्द दिला गेलेला आहे. जर आम्ही आघाडी करून बसलो तर आमच्या बरोबर परत पक्षाला देण्यासाठी प्रचाराला आमच्या बरोबर कोण येणार? उद्या निधीचा प्रश्न येणार, सगळं आमचं हे होणार. त्यासाठी आपण आघाडी करण्यापेक्षा युती करूया. तुम्ही तुमचं घड्याळ घ्या, आम्ही आमचं कमळ घेतो आणि त्याच क्षेत्रात मागं पुढं होऊन दे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एकत्रित बसून ठरवूया यासाठी होतं. पण सुरुवात युतीची फिसकटली कुठं तर तिथून फिसकटली आणि तिथूनच एकमेकांची मनं दुभागली गेली. एकमेक जवळ परत येणार. आज रोजी शेवटी शरद भाऊ लाडनं आमच्या ऑफिसात येऊन सांगितलं की आपण एकत्र यायचं आहे, हे करायचं आहे. आमच्या त्यांचं चांगल्या प्रकारे दिले. संग्राम भाऊने आम्हाला लेटर पॅडवर त्यांची नावं दिलेत. अशा पद्धतीनं आज शरद भाऊ, संग्राम भाऊ, पृथ्वीराज बाबा, भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एकत्रित लढत आहोत. याच्याबरोबर आमच्याकडे आमचे रवींद्र सनखे बरोबर आहे, बोधिसत्व मान्य आहे ते आमच्या बरोबर सगळे युती मान्य असणारी, ज्यांना घड्याळ आणि आमच्या प्रतिबाप्पा कदम आहे ती प्रतिबाप्पा कदम सुद्धा आमच्याबरोबर आहे. ज्यांनी पलूसमध्ये अजितदादा राष्ट्रवादी गट वाढवला, ज्यांनी एक जिल्ह्याला लाजवर असं पराक्रशी प्रदर्शन घेतलं, ते प्रतिबाप्पा कदम आज आमच्या बरोबर काम करायला तयार आहे. आणि असे सगळे छोटे घटक आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे आमचं कमळ ह्या चिन्हाला सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे. आणि लोक जनभावना सुद्धा आज आम्ही फिरत असताना लोकांनी सांगितलं की चांगला पर्याय तुम्ही द्यायला लागलाय आणि कुठल्याही आघाडीवर आम्ही पूर्णपणे यशस्वी होणार. त्यामुळे युतीची शंका किंवा युतीची जे चुकीचा कारभार गेला त्यानंतर आम्ही 5 नंबर प्रभागाचा नारळ फोडला. आमचे अमृताप्पा माळी आणि राजू मुदगलच्या मिसेस तृप्ती मुदगलना घेऊन. अशी चर्चा आधी चुका कुणी केली आहे ही बघा, कारण आमच्याकडनं युती तुटलेली नाही. तरी एखाद्या दुसऱ्या गोष्टीत आमचा कुठला तरी कार्यकर्ता चुकीचा बोलला असेल, पुढे बातमी गेली असेल, त्याची दिलगिरी व्यक्त करतो. अजून निलेश भैया, दिगंबर दादा वेळ गेलेली नाही. पलूसच्या जनतेच्या हिताचा विचार करून 21 तारखेपर्यंत आणि एकत्र येऊया. काही अडचण नाही, अजून वेळ गेलेली नाही. पण जी तोंडात आहे ती मनात असून द्या, जी मनात आहे ती तोंडात असून द्या. आम्ही राजकारणाची पोरं नाही, आम्ही सामान्य घरातून आलेलो आहे. त्यामुळे आम्ही एकदा बोलतो तीच खरं बोलतो. डबल बोलायची आमची भूमिका नाही.